नमस्कार, मी रश्मी सहस्रबुद्धे. असंच सहज या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आजचा माझा स्फुटाचा विषय आहे गंध. तो मी माझ्याच एक पुस्तक जे 21 साली प्रकाशित झालं होतं, सहज मनातलं, त्यातीलच एक लेख मी तुमच्यापुढे आज सादर करते, वाचून दाखवते. गंध. खूप दिवसांनी मी पॉन्ड्स पावडर आणली होती. ती पावडर उघडल्यावर नाकात एक चिरपरिचित गंध गेला आणि मनात असंख्य आठवणी जाग्या झाल्या. आठवणी कसल्या तर माझी आई जायच्या आधीची ही गोष्ट आहे. तिची आंघोळ झाली की हीच पॉन्ड्स पावडर तिला व्यवस्थित लावून कपडे वगैरे घालून तिला पुन्हा कॉटवर आणून आम्ही बसवत असू. जणू तो वास आणि वार्धक्यातली माझी आई हे गणितच मनात पक्क झालं होतं. आजही म्हणूनच त्या पावडरच्या गंधाने तिची प्रकर्षाने आठवण आली मला. कसं असतं ना, कुठे कुठे कनेक्ट करतो हा गंध आपल्याला. अगदी तान्हं बाळ घरात असेल तर न सांगता गंधच त्याची ग्वाही देतो ना. आठवतोय ना तो शेक, शेगडी, तेल, बेबी पावडर, थोडीशी ओकी यांचा मिश्र गंध. किती सुखावतो आपण त्या गंधाने. स्वच्छ धुतलेल्या कपड्यांना येणाऱ्या साबणाच्या गंधानेच अगदी खरं स्वच्छ वाटायला लागतं. किती मोठं अमूल्य असं ज्ञानेंद्रिय दिलंय आपल्याला देवाने. एकदा एका वर्गात प्रश्न विचारतात, मेहंदीचा गंध कुठल्या आठवणी जाग्या करतो? गंमत अशी की अनेक उत्तरं आली. कोणाला नागपंचमी आठवली, कोणाला श्रावण, तर कोणाला चक्क ब्युटी पार्लरसुद्धा आठवले बरं का. एक जण मात्र सहज म्हणून गेले, सर मेहंदी का गंध है तो याद तो सुहाग रात की ही आएगी ना. प्रत्येकाचं गंधाशी कनेक्ट होणं वेगवेगळं होतं. देवपूजा झाल्यावर घरभर पसरणारा फुले, धूप, उदबत्तीचा सुवास सगळं घर आणि मन प्रसन्न करून टाकतो. स्वयंपाकघरातून येणाऱ्या मस्त सुवासानी भूक चाळवली नाही गेली असा माणूस कोणी शोधूनही सापडणार नाही. पहाटे अंगणातला पारिजातकाचा गंध, आहा, तो मंद सुवास, क्या बात है, असाच असतो. मोगऱ्याचा गंध तर ऐन उन्हाळ्यात देखील मनाला, जीवाला शांतता देतो, असा हा दैवी सुगंध. आणि पहिला पाऊस पडल्यावर येणारा मातीचा गंध तर अहो चांगल्या चांगल्या परफ्यूमला सुद्धा मागे टाकतो. आजी किंवा आईची गोधडी म्हणा, किंवा साडी म्हणा, किंवा आता आपण जुनी कॉटनची ओढणीसुद्धा म्हणूयात. कितीही जुनी विटकी झाली तरी आपण जपून ठेवतो, कारण त्यात असलेला विशेष गंध आपली आई किंवा आजीची आठवण करून देतो ना. आता काही गंध ना तीव्र स्वरूपाचे सुद्धा असतात बरं का. नकोसे असतात. म्हणजे मुतारीचा गंध सांगून जातो की हां, जवळपास मुतारी आहे. अस्वच्छ मोज्यांचा वास, तो तर खरंच अगदी सहन होत नाही. पेट्रोलचा वास मात्र ज्याची त्याची आवड असते बरं का. उन्हाळ्यात घरात घातलेल्या आंब्यांच्या आढीचा घरभर पसरणारा गंध, आहा, अगदी लाजवाब असतो. मसाला, लोणची घालताना येणारा सुवास, पापड, गव्हाचा चीक यांचा सुवास अगदी डोळे मिटूनही ओळखू शकतो आपण. आता स्वयंपाकघरातलं एक मुख्य, दूध वर आलेलं त्याच्या ठराविक गंधामुळे कळतं आणि मग
धावत पळत गॅस बंद केला जातो. आपल्या आपल्या माणसाचा सुद्धा एक गंध असतो ना. हे ते माणूस आल्याची खबर त्याचा गंधच पसरवतो. पण ते माणूस आता नसेल तर म्हणावेसे वाटते, येतात उन्हे दारात, हिरमुसून जाती मागे, खिडकीशी थबकून वारा, खिडकीशी थबकून वारा, खिडकीशी थबकून वारा, तव गंधा वाचून अडतो. तर असा हा गंध आपल्याला आठवणींच्या गावाला घेऊन जातो आणि क्षणभर का होईना त्या गंधात आपण हरवून जातो. धन्यवाद. नमस्कार.